दंडवत प्रणाम मंडळी, मी आपला सागर मते तुमच्यासोबत भगवंताच्या स्थानांना वंदन करत भटकंती करत आहे। असंच भटकंती करत असताना आपण आज जाणार आहोत श्री क्षेत्र खरवंडी, जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित वसतिस्थान आहे। बंधूंनो, मी खूप उत्सुक आहे स्थानाला वंदन करण्यासाठी। तुम्ही पण असालच तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि चला माझ्यासोबत श्री क्षेत्र खरवंडी। दंडवत। असं पुरातन द्वार बघितल्यानंतर त्यात थोडंसं दंगून गेलो होतो। बंधूंनो, फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र खरवंडी येथील मंदिराच्या जवळ। हेच ते मंदिर आहे जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे चरणांकित वसतिस्थान आहे। मी खूप उत्सुक आहे आता स्थानाला दर्शन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी। पण मी एक काम करणार आहे, तुम्हाला एक काम करायचं आहे। मी आज सोहळे करतो आणि तोपर्यंत तुम्ही लाईक कमेंट करा, लगेच आपण सोबतच दर्शनासाठी जाऊयात। बंधूंनो, स्थानवंदन झालं, भगवंताच्या ठाई विडा अर्पण केला। विडा अर्पण करून ईश्वराला एकच मागणं, भगवंता माझ्या मानबेटू चॅनलच्या परिवाराला नेहमी सुखी, समाधानी आणि आनंदी ठेव। आता या स्थानाची सुंदर पवित्र अशी लीळा आपल्याला श्रवण करायची आहे। त्यासाठी आपण जर कुठे
गाडीत वगैरे असाल, जर आपल्या पायात जर वाहन असेल तर कृपया करून ते काढून ठेवावे. आता सुरुवात करूयात सुंदर अशा लीळेला. जीवकल्याणकारी अवतार, जीवांना मोक्षाचं ज्ञान दिलं, कित्येक जणांना मोक्षही दिला, असे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा परिभ्रमणाचा काळ महाराष्ट्रातला. उत्तरार्धातील शेवटच्या ह्या लीळा डोळ्यात अश्रू आणणाऱ्या. भगवंत उदास प्रवृत्ती त्या काळात कदाचित स्वामींची नक्कीच असेल. उत्तरपंथी गमन करायचे, त्याच काळातील ह्या लीळा. स्वामीजी चकलांबा, पारेगाव या परिसरात त्यांचं परिभ्रमण होतं. पारेगाववरून स्वामीजी खरवंडीला आले. येथे येता येता कदाचित रात्र झाली असेल किंवा काहीतरी भगवंताची प्रवृत्ती नक्की असेल. स्वामीजींनी या स्थानाच्या ठाई रात्रीचा मुक्काम केला. वस्ती आमच्या स्वामीजींनी याच ठिकाणी केली. भगवंताला संध्याकाळचा पूजा अवसर, रात्रीचं भोजन, त्याचप्रमाणे सकाळचा पूजा अवसर, असे 2 पूजा अवसर, एक भोजन एक निद्रा भगवंताला या स्थानाच्या ठाई झाली. येथून पुढे आता स्वामीजी येळीला जाणार, परंतु एक खूप मोठी गोष्ट वाटेत घडणार होती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते श्रवण करायचंच आहे. पुढचं जे स्थान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तो व्हिडिओ चुकूनही चुकू नका. परंतु त्या गोष्टीसाठीच कदाचित स्वामींनी येथे एका रात्रीचा मुक्काम केला असेल, वस्ती केली असेल. बंधूंनो, खूप पवित्र हे स्थान. अशा या परमपवित्र स्थानास माझा शिरसाष्टांग दंडवत. मंडळी, स्थान दर्शन झाल्यानंतर आता संतांची भेट, साधूंची भेट. त्यासाठी आपल्यासोबत आहेत सध्या हे जे मंदिर आहे, हे जे स्थान आहे, या स्थानाच्या ज्या सांभाळ करतायत किंवा स्थानाची जी सेवा करतायत, येथे निवासी आई जे आपल्यासोबत आहेत, खूप अभिमान वाटला. आडरानातील असलेलं हे स्थान ना कोणाची ये जा आहे ना काही आहे, पण फक्त एकच हेतू आहे, स्वामींचं स्थान सांभाळायचं आहे, ईश्वराच्या त्या स्थानांची सेवा करायची आहे. खूप गर्व वाटतो, खूप अभिमान वाटतो अशा साधू संतांना भेटल्यानंतरला. अशा साधू संतांच्या ठाईसुद्धा माझा शिरसाष्टांग दंडवत आहे. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, भगवंताच्या ठाई विडावसर केला, लीळासुद्धा आपण श्रवण केली. आता यायचं कसं श्री क्षेत्र खरवंडी येथील स्थान दर्शन करण्यासाठी? रस्ता महत्त्वाचा आहे, तो पुढीलप्रमाणे. श्री क्षेत्र खरवंडी हे जे गाव आहे हे पाडळसिंगी पाथर्डी या रोडवरती आहे. पाडळसिंगी हे जे गाव आहे छत्रपती संभाजीनगर ते बीड हायवे राष्ट्रीय महामार्ग आहे तो, त्या रोडवरती पाडळसिंगी गाव आहे. पाडळसिंगीपासून एक मोठा हायवे जातो जो की अहमदनगर, कल्याण वगैरे, पण पाथर्डी रोडही तोच आहे. त्या रोडवरती पाडळसिंगीपासून नियरली 42 किलोमीटरच्या अंतरावरती खरवंडी हे गाव आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाथर्डी साईडने झालात तर
पाथर्डीपासून पाडळसिंगीकडे जाताना 24 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे। या गावामध्ये आल्यानंतरला थोडंसं तुम्हाला इथे विचारावं लागेल। गावामध्ये फाट्यापासून जेव्हा तुम्ही एंट्री करता तेव्हाच डाव्या हाताला एक डांबरीकरण रोड आहे, त्या रोडने तुम्हाला थोडंसं मध्ये यावं लागतं। तुम्ही गावात कोणालाही विचारा, कोणी तुम्हाला सहजतेने सांगू शकेल। बंधूंनो, खूप पवित्र हे स्थान आहे। आमच्या स्वामींच्या उत्तरार्ध काळातील हे सर्व स्थानं आहेत। हे स्थानं आपल्याकडून वंदन व्हायलाच पाहिजे, त्यासाठी तुम्ही नक्की याल ही आशा बाळगतो। आणि एक प्रेमाची विनंती करण्यासाठी आता पुढील जी कमांड आहे ती मयूरकडे सोपवतो। दंडवत प्रणाम। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये याला शेअर करा। जर तुम्ही ह्या परिवारामध्ये जर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। असाच पुढील स्थानावरती आपण भेटू, तोपर्यंत धन्यवाद।